पुण्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप एकमेकांविरोधात ठाकलेले आहेत। मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केला। यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। शिरूरमध्ये महायुतीत बिघाडी झाली असली तरी महाविकास आघाडी एकत्रित आलेली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय। विद्यमान आमदार माऊली कटके असतील आणि माजी आमदार अशोक पवार असतील यांची प्रतिष्ठा पाहायला लागलेली आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं अलका खांडरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवारी देण्यात आली। आपल्यासोबत बोलण्यासाठी खांडरे ताई आहेत। ताई, तुम्हाला निवडणुकीच्या या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं संधी मिळाली? मिळाली ना। त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाचं मी नक्कीच सोनं करेल आणि कुठल्याही प्रकारचं माझ्याकडून या शिवनगरीच्या त्याला गालबोट लागणार नाही। पण सर्व तमाम नागरिकांना मी सांगते की आमच्या महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करा। पण या ठिकाणी तुम्हाला संधी दिली, वाटतं की जनता तुम्हाला यावेळेस या ठिकाणी संधी देईल? अवश्य देणार की कारण यापूर्वीचा इतिहास पण आपला असा आहे की चांगलं काम करणाऱ्यांना जनतेने नक्कीच संधी दिलेली आहे आणि आताही तेच करणार। चांगलं काम करणाऱ्यांना जनतेने संधी दिली असं त्यांनी म्हटले। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थेट विद्यमान आमदार तर माजी आमदारांची प्रतिष्ठा पाहायला लागली। आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चाललेलो आहे। कोणाच्या विरुद्ध आम्ही तो काय विषय पाहिलेला नाही। पूर्वी जसं कैलासवासी रसिकभाऊ धारेवाल यांनी एक उत्तम काम केलं या नगरीमध्ये, प्रकाश धारेवालांनी एक उत्तम काम केलं, तशा पद्धतीचा शिरूर नगरीचा विकास झाला पाहिजे ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। त्यामुळे निश्चितपणे आमची महाविकास आघाडी जी एक संघ आहे तिला मोठ्या प्रमाणात लोकांचे आशीर्वाद मिळतील आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान करून मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून देतील। विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जात असून जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास या ठिकाणी अलका खांडरे आणि अशोक पवार यांनी व्यक्त केला आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।